दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं सातत्यानं अफवा पसरवल्या जातात. बरं, आमचे काही खासदारसुद्धा बोललेले आहेत आणि शिंदे गटाकडूनही तशाच पद्धतीनं खुलासे आले की अशा कोणत्याही भेटी झालेल्या नाही. त्यामुळे ज्याच्याशी झाल्या म्हणतात त्यांच्याकडूनही खुलासे, ज्यांच्या झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे. त्यामुळे ह्या बाजारात तुरी असंच म्हणता येईल, याच्यावरती काही म्हणता येणार नाही. एक मिनिट, पण ऍक्सेप्ट कोणी करणार नाही हेही तितकंच सत्य आहे ना राजकारणात, तसं झालंही असेल तर. हे पहा, खासदार म्हणजे लपून छपून बरं एखादा माणूस एखाद्या वेळेस भेटू शकतो. सगळे खासदार एकत्र कसे भेटू शकतात किंवा भेटले असतील? लपून राहणार थोडी खासदार असतात. त्याच्यामुळं या गोष्टी एखाद्याने एखाद्याला फोनवर बोललं किंवा एखाद्या चालता चालता हाय हॅलो केलं तर ह्या काय भेटी असतात असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. त्याच्यामुळं या अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे. नाही, जसं म्हणलं तुम्ही, शिंदे यांच्यावर डॉमिनेशन सुरू आहे भाजपचं. जर हे खासदार त्यांना मिळाले तर दिल्लीत त्यांचंही प्राबल्य वजन वाढवायला मदत होईल. म्हणूनही मला असं वाटतं आता जे राज्यामध्ये शिंदे गटाला भारतीय जनता पार्टी सापत्नतेची वागणूक देते आणि त्याच्यातून आम्ही काहीतरी मोठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं राहून ते नाही का लांडगा आला रे अशा पद्धतीनं नेहमीच चालू आहे असं तरी वाटतं. बरं, तुम्ही म्हणताय म्हणजे अफवा आहेत म्हणा, किंवा मग हे कशासाठी केलं जातं नेमकं आताच्या काळामध्ये? सांगितलं ना मी, स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी केलं जातं. मंत्री संजय शिरसाट यांनी याला दुजोरा दिला, एका महिन्यात कळलं काय ते? मंत्री संजय शिरसाट्याचे 6 महिन्यापूर्वीचे वक्तव्य असेच होते की 8 दिवसात कळेल, 15 दिवसात कळेल, 1 महिन्यात कळेल. संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं ते. कळेल त्यांनाच. शिरसाट थांबणार नाही काय पक्षात? असं मी कुठं काय बोललो? मी फक्त 1 महिन्यात काय काय होतं कळेल तर खरोखर कळेल असं माझं मत आहे. 4 नावं चर्चेत आहेत ना की एकनाथ शिंदे नाराज आहे, मंत्रिमंडळात फेरबदल होणार, त्यात शिरसाटांचा पण नंबर आहे. नाही, मी त्याच्याविषयी त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत भाग आहे. कोण मंत्री नाराज आहे खुश आहे हा ज्याचा त्याचा भाग आहे. त्याच्यामुळं शिरसाट आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतं याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्याविषयी काही असं काही कोणाला हे करावं ते करावं ही भूमिका किंवा भावना आमची मुळीच नाही. हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच हे केलं आहे. एक शिक्षिका कोर्टात गेली होती, मला पेन्शन मिळत नाही ही तिने बाब मांडली. त्यावर हायकोर्ट स्पष्ट शब्दात म्हणाला, तुमच्याकडे पैसे नाही करता तर लाडकी बहीण योजना बंद करून टाका. ती कशाला चालवत आहे? काय मोठं आहे? अशा योजना चालवणं काही चुकीचं आहे असं नाही म्हणता येणार. पण आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, हातपाय पसरून पांघरून घ्यावा अशा पद्धतीनं आपल्याकडे म्हण आहे. तशा पद्धतीनं आर्थिक स्थिती नसताना मताच्या लालचेपायी योजना येणं हे चुकीचंच आहे. आत्ता ही योजना सुरू होऊन 1.5 वर्ष झालं तरी याला बजेटरी प्रोव्हिजन नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी. समजा 45,000 कोटी रुपये लागतात तर कुठं प्रोव्हिजन आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे, कुठं प्रोव्हिजन आहे? आणि म्हणून या सगळ्या योजना मला असं वाटतं करत असताना सरकार फक्त एक लोकप्रियता, जसं 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना द्यायची घोषणा केली, कुठे मिळालं? त्याच्यामुळं हायकोर्टाचे ताशेरे योग्यच आहे. मोठ्या अधिकाऱ्यांचा पगार थांबला का? कलेक्टरचा कधी थांबला का? कमिशनरचा थांबला का? तहसीलदाराचा थांबला का? मग एक साध्या शिक्षिका पेन्शन तर आज शिक्षकासारख्या जो घटक आहे याचं पेन्शन याच्या दृष्टीनं जीवनातली महत्त्वाचा घटक असतो, तो थांबवणं चुकीचंच आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जे मारलेले ताशेरे कोर्टाचे किंवा महापालिकेवर मानले असेल, दोन्ही असेल, सरकार काय आणि पालिका काय वेगळे असायचं काही कारण नाही, हे योग्यच आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना 2 कोटी ते 20 कोटीपर्यंतचा विकास निधी देण्यात आला, तर दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना फक्त 25 लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. हे पहा, नगरसेवकामध्ये सापत्नतेची वागणूक महापालिकेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या महापौराला करता येणार नाही. सगळ्या वॉर्डांना आता आम्ही अनेक महापालिका बघतो, अनेक महापालिका आम्ही चालवलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक वॉर्डाला समान निधी वाटप केलाच पाहिजे. जर तशा पद्धतीनं काही झालंच
तर मला वाटतं जनतेचा दरबार आहे आणि न्यायालय आहेत, त्याच्यामुळे याच्याविरुद्ध आवाज तर उठवा मी. पण तुमच्या किशोरी पेडणेकरांना मात्र मिळालं आहे 2-3 कोटीचा निधी. नाही ठीक आहे ना, किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेता आहे, विरोधी पक्षनेत्यांना दिलंच पाहिजे, द्यावंच लागतं. पण तो एकट्या किशोरी पेडणेकरांना देऊन चालणार नाही ना. शिवसेनेच्या सगळ्या, जसं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या नगरसेवकांना सुद्धा द्यावं लागेल. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं आहे. झोपडपट्ट्यांच्या औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर पुनर्विकासासाठी MIDCने काढलेल्या निविदावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. CMलाच अंधारात ठेवून हे असं प्रकार सुरू आहेत आणि मी या विरोधात रस्त्यावर उतरणारी भाषा करतो. ते गणेश नाईक नुसतं बोलताय, ते करत काहीच नाही ना. मागच्या काय ते पालटी, काय टांगा पलटी करू येऊ करू, नुसत्या मला असं वाटतं बोलण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने त्यांची अपॉइंटमेंट केलेली दिसते. कृती शून्य आहे. ते कुणाल कामराने स्पष्ट सांगितलंय, माफी मागणार नाही. काय करायचं काय ते? चूक बोलला होता तो कुणाल कामरा? काय चूक बोला? एखाद्याला एखादं गाणं, विडंबन गीत सादर करणं, आता कित्येक हास्य कवी संमेलनं होतात, मराठी असतील, हिंदी असेल, त्याच्यातही अशा पद्धतीनं विडंबन राजकीय लोकांचं केलं जातं, सगळ्यांचंच केलं जातं. त्यामुळं ते मला असं वाटतं एक कविता म्हणून किंवा एखादं साहित्य म्हणून घ्यायला काय हरकत आहे. तर कुणाल कामराची भूमिका मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं योग्यच आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्याचा विधिमंडळाचा प्रयत्नसुद्धा चुकीचा आहे. इतिहासात पहिल्यांदाच EVMची तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. काय कोर्टाने सांगलीच्या निवडणुकीची केस होती, तर EVM बोलवा, संबंधित कंपनीला बोलवा आणि सगळी तपासणी करा असं कोर्टाने सांगितलं. मला असं वाटतं चांगला निर्णय आहे. दूध का दूध, पाणी का पाणी एकदा झालं पाहिजे. अशा पद्धतीनं EVMविषयी सर्वसामान्य माणूस आता शंका उपस्थित करतो आहे. कोर्टानंच त्याची दखल घेतली. वाटतं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही, हे तटकरेंचं अपयश आहे, त्यांचा अहंकार नडला असं विकास लोहांडे म्हणतात. कोण म्हटलं? विकास लोहांडे. तटकरेंचं काय अपयश आहे? तटकरेंचं बारामतीत कोण ऐकणार आहे? लोकांना उभं राहतात. आता छोटे मोठे कोणी पक्ष उभं राहतात, परंतु उठल्या पडल्या कोणावर टीका करणं योग्य नाही. आता तटकरेंचा काय रोल त्यात? बारामतीचे लोक बघतील, तटकरेंचा तरी बारामतीत रोल असतो. लवजात करणाऱ्यांना फाशी द्या असं काल प्रवीण तोगडे या संभाजीनगरमध्ये म्हटलं. आता ते दोन सामंजस्यानं काही गोष्टी होत असेल तर त्याला फाशीवर कसं काय लटकवणार? हा, बळजबरी जबरदस्ती कोणी केली असेल तर त्याला लटकवा, कोणी असो तो, मग हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, बळजबरी कोणी केलं तर त्याला लटकवलंच पाहिजे. पण सामंजस्यानं काही गोष्टी असेल तर त्याला कोण थांबवणार? ते उद्या म्हणाले बांगलादेशी घुसखोरी आणि हे सगळं थांबवायचं असेल तर मला पंतप्रधान करा. असं थोडी पंतप्रधान होतात. ठीक आहे. दादा, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढले. कुठंतरी कौटुंबिक कलह आणि काल एका पेट्रोल पंपावर देखील एका मुलीचा गळा चिरण्यात आला. खरं तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली पाहिजे. मी जे माहिती घेतली, 3 अर्ज या महिलेनं पोलीस स्टेशनला दिलेले. ही घटना काल घडायच्या 2 दिवस आधीसुद्धा तिनं पोलीस स्टेशनमध्ये 2 तास बसली होती, परंतु तिथल्या स्थानिक पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळं निश्चित याविषयी आवाज उठवला जाईल. पोलीस अधीक्षकांना मी विनंती करेल, अन्यथा याची दाद DGकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल. इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी या मुलीच्या जो खून झाला याला जबाबदार आहे. ते थांबवू शकले असते. 3 तक्रारी त्या मुलीच्या तिथं आलेल्या आहे. म्हणून या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई पोलीस अधीक्षकांनी इमिजिएट केली पाहिजे. सर, हिंदी ऑपरेशन टाइगर से क्या बोलेंगे सर? ओम फस नहीं, क्योंकि आपके इसके 6 सांसद जो है उनके कॉन्टैक्ट में हैं. अभी कोई 6 बोलता, कोई 7 बोलता, कोई 8 बोलता, कोई 9 बोलता. गनीमत 10 नहीं बोले कोई, क्योंकि है 9. गनीमत 10 बोले नहीं अभी तक किसी ने. मैं समझता हूँ कि ये 1-2 साल से ये बातें ऐसी बार बार कही जाती है, इसमें कोई मतलब नहीं. कुणाल कामरा अपने जो गाना गाया था उसके ऊपर माफ़ी नहीं मांगी जो उन्होंने कहा है. सही भूमिका कुणाल कामरा की, इस भूमिका के साथ हम हैं. उसने सच कहा था. ऐसा सच अलग अलग जगह कहा जाता है, वो हमने स्पोर्टिंगली लेना चाहिए. जो
राज्य करते लोग हैं, पॉलिटिशियन लोग हैं, उन्होंने ऐसी टीका टिप्पणी को डालना नहीं चाहिए। वो खिलाड़ू वृत्ति से वो स्वीकारना चाहिए, ऐसा मुझे लगता है। चिकनठाना की एक कंपनी है बेसिकली, वहाँ पे जो है 450 जो मजदूर कामगार हैं उनको नोटिस दी गई है काम पे से निकालने की, गैस की किल्लत के चलते। एलपीजी नहीं, इसलिए वहाँ नई रोज़गार से दूर करने का नोटिस दिया गया है, ये मैंने सुना है। मैं समझता हूँ सरकार हर जगह बोल रही है कि एलपीजी अवेलेबल है, पेट्रोल अवेलेबल है, गैस अवेलेबल है, लेकिन वो भी देखना पड़ेगा कि एलपीजी होते हुए कंपनी इसका फ़ायदा उठा रही है या सेमी एलपीजी ने। लेकिन 400-450 लोगों का रोज़गार छीनना चाहती कंपनी, उसको हम विरोध करेंगे। दादा ते मत्स्यजोगला संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाली आहे, गेल्या काही दिवसांपासून ते सांगतायत की माझ्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे, अशा चोरं येऊन जातात तर मग काय ते सगळं गंभीर प्रकार असतो? खरं तर पोलिसांनी या गोष्टीचं, कारण संतोष देशमुख आणि त्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना सातत्यानं अशा पद्धतीनं दहशतीखाली राहावं लागतं। पोलीस दलाने त्यांच्या संरक्षणाची भूमिका घेतली पाहिजे, परंतु जर घरात चोरी होती, उद्या घरात चोरी होण्याच्या वेळेस एखाद्याने काही दुसरी काही चुकीची घटना केली असती तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। म्हणून मला असं वाटतं पोलीस दलाने संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या जीविताच्या संरक्षणासाठी पावलं उचलावीत। मसाजid सुद्धा ग्रामपंचायत लागली, त्यांची पत्नी स्वतः आता सरपंच पदासाठी उमेदवार आहे, आता तिथे सुद्धा उमेदवारी अर्ज आली त्यांच्याकडे। हे काय लोकशाहीत कोणी कोणाविरुद्ध उभं राहू नये असं आपल्याला नाही म्हणता येणार। इलेक्शन हा स्वतंत्र मुद्दा आहे, घटना हा स्वतंत्र मुद्दा आहे, निवडणूक त्यांच्या गावची आहे, कोण उभा राहतं काय उभा राहतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण त्याच्याविषयी मत फार व्यक्त करणं चुकीचं होईल। बारामती निवडणुकीमध्ये सुप्रिया ते म्हणतायत की जर सुप्रिया वहिनी सांगितलं त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ असं। मला असं वाटतं आता जे उमेदवार आहेत ते फुटकळ उमेदवार उरलेले आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत कोणाला प्रचाराची जायची गरज पडली। भविष्याच्या मशीन ठेवून घ्यायची एक ग्रुप तयार करा। आता फायनल लीग ऑनलाईन झालं, बंद झालं. हे शॉल घे रे, प्रश्न चल रे, आमचा विभाग प्रमुख आहे। सत्य करता